फ्रॉम सेट 1. इथं काय सांगितले, राईट ऑल द नंबर्स फ्रॉम 1 to 20 युजिंग रोमन न्यूमरल्स. तर आपण असं बघितलंच होतं आत्तापर्यंत, तरी पण मी तुम्हाला सांगतो कसे लिहायचे रोमन नंबर्स. पहिले येईल आय म्हणजेच 1, पुन्हा येईल 2i म्हणजेच 2, पुन्हा येईल 3i म्हणजेच 3, पुन्हा येईल v -1. जर लेफ्ट साईडला असेल तर मायनस होईल. ही होईल 4, ह्याची व्हॅल्यू होईल 5, ह्याची व्हॅल्यू होईल 6, ह्याची व्हॅल्यू होईल 7, ह्याची व्हॅल्यू होईल 8. आणि आता 9 कसं लिहायचं, 3 पेक्षा जास्त वेळेस आपण आय वापरू शकत नाहीत. मग काय होईल, 10 - 1 म्हणजे ix, ह्याची व्हॅल्यू होईल 9, पुन्हा येईल 10, ही होईल 10, ही होईल 11, xii म्हणजेच 12, xii ही होईल 13, ही होईल 14, xv 15, xvi ही होईल 16, xvii 17, xvii 18, xix ह्याची व्हॅल्यू किती होती, 9. 10 + 9 19 होते. काय होते की जी यक्स आहे, ही यक्स त्याची ॲडिशन होती ह्या नंबर सोबत, म्हणजे कसं यक्स + v होते, म्हणजेच 10 + 5 होते, म्हणजेच 15. राईट द फॉलोविंग नंबर्स युजिंग इंटरनॅशनल नंबर्स. म्हणजेच तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये जी खाली रोमन नंबर्स दिलेले आहेत त्यांना तुम्हाला इंटरनॅशनल नंबरमध्ये लिहायचे. इंटरनॅशनल नंबर म्हणजे कसे 1 2 3. तर तुम्हाला असे लिहायचे आहेत. मी तुम्हाला 4 सॉल्व करून देतो, बाकीचे 4 तुम्ही स्वतः सोडवा. तर v ची व्हॅल्यू आपण बघितली होती, v ची व्हॅल्यू 5 होती आणि v + i ची व्हॅल्यू काय होती, 7 होती. पहिल्याचा आन्सर ही आहे 5, दुसऱ्याचा 7, तिसऱ्याचं तर सोपंच आहे. तिसऱ्याची व्हॅल्यू होती 10, x ची व्हॅल्यू असते 10, 4 ची व्हॅल्यू काय, x + 1 + 1 + 1 म्हणजे काय झालं 13. म्हणजे बाकीचे 5 आहे. हे स्वतः सोडवा. जर तुम्हाला समजले नसेल कसे सोडवायचे तर तुम्ही हे कमेंटमध्ये विचारू शकतात, मी तुम्हाला उत्तर देईल. फिल द एम्प्टी बॉक्सेस. इथं काय दिलंय, इथं नंबर दिलेत आपल्याला. नंबर आहेत लेटर्स मध्ये आपल्याला नंबर दिलेत आणि खाली आपल्याला ती रोमन न्यूमरल्स मध्ये लिहायचे आहेत. तर आपण कसे लिहिणार, ह्याची व्हॅल्यू होईल 3, म्हणजे 3 कसं होते 1 2 3 3. काय दिलंय 5 + 1 + 1 + 1 8. आपल्याला इथं सांगितलं 8 लिहायला, म्हणजे इथं काय होईल, इथं होईल 8. आपल्याला इथं लेटर्स मध्ये 8 लिहायचंय. ही होईल 8. इथं 6 दिलंय, आपल्याला इथं 6 लिहायचं रोमन न्यूमरल्स मध्ये. इथं होईल v5 + 1 6. इथं दिलंय x + 1 + 1 तर दिलं 12. झालं 12 आणि बाकीचे 2 सोडवा. तर पुढचा प्रश्न, राईट द नंबर्स युजिंग रोमन न्यूमरल्स. इथं काय सांगितलंय, ही जी 9 आहे 4 आहे त्याला आपल्याला रोमन न्यूमरल्स मध्ये लिहायचंय. तर ह्याचा आन्सर काय होईल 9, म्हणजेच ix. इथे काय होईल 2.
इथे सांगितलं 17, मग 17 कसं होणार? पहिले x आणि मागच्या वेळेस आपण 7 कसं लिहिता 1 to 10 पर्यंत v + 1 + 1 का होईल 10 + 5 will 15 + 16 and 17 will 17. आणि बाकीचे 3 जे दिलेले आहेत ती तुम्ही घरून सोडून आणा, म्हणजेच तुम्ही सॉल्व करा मनाने. तर पुढचा प्रश्न, इन द टेबल बिलो each given number is written in international numerals. खाली जी टेबल दिलाय ती नंबर इंटरनॅशनल न्यूमरल्स मध्ये लिहिलेला आहे, म्हणजे इंटरनॅशनल नंबर मध्ये लिहिलेलं आहे, जसं 4, 6, 8, 16, 15 अँड देन अगेन इन रॉमन न्यूमरल्स. त्याच्याच खाली त्याचा रॉमन न्यूमरल्स दिलेला आहे, म्हणजेच रॉमन नंबर दिलेला आहे. इफ इट इज करेक्टली इन रॉमन न्यूमरल्स पुट राईट मार्क, म्हणजे हा मार्क अँड इन द बॉक्स अंडर. इफ नॉट पुट एक्स अँड करेक्ट. मग इथं काय सांगितलंय, जर त्याचा इंटरनॅशनल नंबरचा रॉमन न्यूमरल जी आहे ती करेक्ट जर असेल तर तुम्ही राईट करा, आणि जर रॉंगचं साईन द्या आणि त्याला करेक्ट करा. तर आपण हे सॉल्व करू. तर ही काय पहिल्यांदा दिलेले 4, इथं 4 आहे दिले. आपण जसं सांगितलं होतं 3 वेळापेक्षा जास्त वापरला जाऊ शकत नाही, एका बाजूला एक. तर ही रॉंग आहे. त्याचा आन्सर काय होईल? आय आणि व्ही. त्याची व्हॅल्यू होती, त्याची व्हॅल्यू 4 होती. ठीक आहे. 6, 5 + 1 6 होते, बरोबर आहे. असा नंबर होऊ शकत नाही. लेफ्ट साईडला आय एका वेळेसपेक्षा जास्त वापरला जाऊ शकत नाही. कोणत्या पण 10 किंवा 5च्या बाजूला लेफ्ट साईडला 1 एका वेळेसपेक्षा जास्त वापरला जाऊ शकत नाही. मग याची व्हॅल्यू काय होईल? ही रॉंग आहे. काय होईल? 5, 6, 7, 8. ही झाली 8ची व्हॅल्यू. काय दिलं? x + 6 म्हणजे 16. मग याची व्हॅल्यू राईट आहे. ही काय चुकीची आहे. पण जी 5 आहे ती लगातार 3 वेळेस वापरला जाऊ शकत नाही. मग याचा आन्सर काय होईल? याचा आन्सर रॉंग आहे आणि याचा आन्सर होईल x v. याचा आन्सर होईल 15. x + v 15. तर असंच आपला ही पहिला लेसन संपलेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.